नमस्कार मित्रांनो, मी समीर पेडणेकर. माझ्या सक्सेस बागायत या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आज मी तुम्हाला सांगणार आहे, ज्या लोकांनी सिट्रस आणि रॉयल टिंकल या कंपन्यांमध्ये पैसे भरले होते आणि 1 वर्षापूर्वी ज्यांनी 7,500च्या क्लेमसाठी ऑनलाईन फॉर्म भरला होता, त्या लोकांचे पैसे कंपनीने परत करायला सुरुवात केलेली आहे. आता हे पैसे आपल्याला कसे भेटतील, आपल्या यादीमध्ये नाव आहे की नाही आहे, ही सगळी माहिती मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मित्रो, गेल्या वर्षी आपण सगळ्यांनी फॉर्म भरले होते बघा. 7,500पर्यंत कंपनीने पैसे सगळ्यांना देण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवले होते. त्या ऑनलाईन अर्ज जे मागवले होते त्यांचे पैसे आता लोकांच्या अकाउंटला जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. 7,500पर्यंत ऑनलाईन भरण्यासाठी लिंक ओपन केली होती आणि त्या सगळ्या लोकांनी 7,500पर्यंतचे क्लेम होते ते ऑनलाईन भरले होते. लोकांचे पैसे हे अकाउंटला आता जमा झाले. आता हे पैसे कसे काय जमा झालेत, यादीमध्ये तुमचं नाव आहे का, हे बघण्यासाठी आपण तुम्हाला ही पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहोत. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. मी तुम्हाला ते पैसे, आपलं नाव यादीमध्ये आहे की नाही, हे कसं शोधायचं ऑनलाईन, हे मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि ते पैसे जर यादीमध्ये तुमचं नाव असेल आणि ते पैसे कुठल्या अकाउंटला गेले असतील, हे पण मी तुम्हाला माझ्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आपण ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, त्या सगळ्या शंका क्लिअर होतील. पण जाऊया, जातोय ऑनलाईन. आपण गुगल क्रोमवरती येऊया. आपण गुगल क्रोमवरती आल्यानंतर त्या ठिकाणी रॉयल रिफंड असं त्या ठिकाणी टाईप करणार. टाईप केल्यानंतर पहिल्यांदाच आपल्याला इंटर मारून पहिली स्क्रीन येते बघा, आपण बघू शकता. क्लिक करणार आहोत आणि क्लिक केल्यानंतर आपल्याला तिकडे दाखवले बघा इम्पॉर्टंट नोटीस, म्हणजे ज्या ज्या लोकांनी भरलं नव्हतं अजूनपर्यंत फॉर्म, त्यांना शेवटची संधी होती. काल 28 फेब्रुवारीपर्यंत हा फॉर्म त्यांना परत भरायचा होता. म्हणजे ज्यांनी 7,500चा क्लेम केला नव्हता त्यांना एक शेवटची संधी या ठिकाणी कमिटीने दिलेली होती. तर त्यांना त्यावेळी हा फॉर्म भरायचा होता. ज्या लोकांनी भरला असेल त्यांना परत पैसे येणारच आहेत आणि ज्यांनी अगोदर भरले होते त्यांचे पैसे आता मी तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे. ही सूचना आपण त्या ठिकाणी बघू शकता. सूचना कशा प्रकारे आहे, सूचना आपण बघितल्यानंतर रिफंड समरी हे आपल्याला दिसते बघा. ह्याच वेबसाईटवर आपल्याला दिसतंय रिफंड समरी. आपण बघू शकता रिफंड समरीवर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकता जेवढे लोकांचे पैसे त्या ठिकाणी कमिटीने रिफंड केलेले आहेत ते सगळे आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहेत बघा. मी तुम्हाला परत इथे दाखवतो. रिफंड समरी आपण त्या ठिकाणी बघू शकता. रिफंड समरी आपण त्या ठिकाणी क्लिक करणार. या ठिकाणी आपण बघू शकता किती जणांचे केले बघा, काउंट दाखवते आणि टोटल अमाऊंट टू पेड म्हणजे किती अमाऊंट ही कमिटीने पेड केलेली आहे हे आपण त्या ठिकाणी बघू शकता. आपण ऑनलाईन बघताय, आपण ऑनलाईन बघू शकता किती अमाऊंट कंपनीने पेड केलेली आहे आणि किती लोकांचे पेड केले. या ठिकाणी सगळी नावं तुम्हाला त्या ठिकाणी दिसतात बघा. तिकडे सर्च बार आहे, तर सर्च बारमध्ये सुद्धा आपण टाईप करून बघू शकता. त्या ठिकाणी बघा जेवढे पैसे म्हणजे 7,500 पर्यंत ज्यांचे क्लेम होते ते सगळ्या लोकांचे पैसे, ज्यांनी फॉर्म भरले होते त्या लोकांचे पैसे त्या ठिकाणी टाकलेले आहेत. मी या ठिकाणी 2-3 नावं टाकून बघतोय आमच्याकडची, जी आम्ही फॉर्म भरले होते त्यांचे पैसे आलेत की नाही आहेत मी तुम्हाला दाखवतोय. मी त्यांचं आडनाव टाकतोय. आडनाव टाकल्यानंतर पैसे दाखवत नाही आहेत. मी त्यांचं हे बघा हे नाव त्यांचं टाकतोय. मी त्यांचं नाव टाकितलं. नाव टाकल्यानंतर ज्या लोकांचे आम्ही पैसे भरले होते त्यांचे पैसे 4,999 म्हणजे यांचे जर 7,500 असतील तर 2,500 रुपये कमिशन कट करून कमिटीने 4,999 त्या ठिकाणी टाकलेले आहेत बघा. आपण हे बघू शकता. अशा प्रकारे आपण आपलं नाव टाकून आपले पैसे हे आलेत की नाही हे पूर्णतः चेक करू शकता या वेबसाईटवरती जाऊन. आपण बघू शकता पूर्णपणे या वेबसाईटवर तुम्हाला दाखवलेलं आहे. तुम्ही त्या ठिकाणी नाव टाका, सर्च करा, तुमचं नाव बघा काय दिसतंय ते आणि ते टाका. जे तुम्ही बँक पासबुक दिलं होतं त्याच बँक पासबुकला त्या ठिकाणी पैसे गेलेले आहेत आणि तरीसुद्धा तुमचे पैसे जमा झाले नसतील तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. त्याने म्हटलंय बघा, ज्या आधारला बँक लिंक असेल त्याच आधारच्या अकाउंटला म्हणजे त्याच बँकेच्या अकाउंटला त्या ठिकाणी पैसे आपले जमा होणार आहेत. जर तुम्हाला माहीत नसतील तर आपण तुम्हाला दाखवतो. गुगल क्रोमला जाऊन माय आधार लॉग इन टाकतोय आणि कशा प्रकारे आपण पैसे चेक करू शकता आपण त्या ठिकाणी बघू शकता. माय आधार लॉग इन केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी माय आधार लॉग इनला लॉग इन करायचं आहे. आपलं आधार कार्ड नंबर टाकून आपला आधार कार्ड नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे. आधार कार्ड नंबर टाकला. आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर खाली तुम्हाला कॅप्चा दिलेला असतो, तो कॅप्चा तुम्हाला तो टाकायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर लॉग इन विथ OTP या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. लॉग इन विथ
ओ टी पी आपल्याला जाईल. ओ टी पी त्या ठिकाणी टाकायचं आहे आणि ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे. आपण त्या ठिकाणी लॉग इन करणार आहोत. लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे विंडो येते. आपण बघू शकता त्या ठिकाणी माय बँक सीडिंग स्टेटस असं आपल्याला त्या ठिकाणी दिसते बघा, बँक सीडिंग स्टेटस. आणि त्या ठिकाणी जी बँक तुम्हाला दिसेल तर त्या ठिकाणी आपण बघून घ्यायचं आहे की तीच तुमची बँक तुमच्या आधारला लिंक आहे. आपण अशा प्रकारे बघू शकता की तुमच्या आधारला कुठची बँक लिंक आहे ती. मित्रो, अतिशय सुंदर अशी माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. आपणास जर आवडली तर आपण पूर्णपणे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे, लाईक करायचा आहे आणि सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.